हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात? कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार. तर मित्रमैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी आज घेऊन आली छान अशी पालक पुरी, जी खूप सुंदर लागते, चवीला पण सुंदर आहे. आणि त्याच्यासोबत मी बटाट्याची भाजी बनवलेली होती आणि गाजराचा हलवा बनवलेला होता. तर बघू शकता आपली पालकाची पुरी किती सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे. तर आपण ही पुरी कशी बनवायची, तर आज म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर इथे मी एक पालकची गड्डी छान अशी निवडून घेतलेली होती आणि स्वच्छ करून घेतलेली. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि नंतर आपल्याला ती थोडा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आहे. आणि मग इथे आता गरम पाणी करत ठेवलेलं आहे मी. तर गरम पाण्यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायची. तर मी थंड पाण्यामध्ये 2-3 वेळेस धुतल्यानंतर मग गरम पाण्यात पुन्हा एकदा आपल्याला छान अशी थोडीशी गरम करून घ्यायची, उकळून घ्यायची. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचे आणि छान अशी आपल्याला 2 ते 3 मिनटं गरम पाण्यात धुवून घ्यायची. धुवून झाल्यानंतर आपल्याला मग तिची पेस्ट तयार करायची. त्याच्या आधी आपण इथे वाटण तयार करणार आहोत. तिथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, थोडा आलाचा तुकडा घेतला आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, ते दळून घेतलेले. आता इथे आपण पालक दळण्यासाठी आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. तर बघू शकता इथे आपला पालक दळून तयार आहे. तर इथे मी परात घेतली. परातीमध्ये हे पालक थोडंसं पाणी घालून दळून घेतलेलं होतं आणि पालकाचं पाणी पण सुटतं. तर बघू शकता पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता इथे आपण जे वाटण तयार केलेलं होतं ना, आलं आणि मिरचीचं, ते घालून घेणार आहोत. इथे थोडंसं जिरं घालून घेते मी. आणि जिरं घातल्यानंतर इथे आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे आता मीठ घातल्यानंतर मग आपल्याला इथे थोडंसं हळद पावडर घालून घ्यायची. तर बघू शकता इथे थोडीशी हळद घालून घेते मी. हळदीमुळे आपल्या पुरीचा रंग पण छान येतो आणि ही पुरी अगदी हिरवीगार अशी सुंदर येते. आणि आता इथे छान सर्व घालून झाल्यानंतर आपण इथे 2 चमचे इतके बेसनपीठ घालून घेणार आहोत. 2 ते 3 चमचे. बेसनपीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. त्यानंतर इथे आपण जे गव्हाचं पीठ गाळून घेतलेले ना, ते आपण ह्याच्यामध्ये मावेल इतकंच आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर इथे मी पिठाचं प्रमाण वगैरे काही घेतलेलं नाही आहे. तर आपल्याला ह्या मिश्रणात जेवढं पीठ मावेल ना, तेवढं पीठ ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याचं छान असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा. तर बघू शकता हे सर्व साहित्य मी हाताने व्यवस्थित चोळून घेत आहे आणि चोळून छान असं त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आता इथे आपण छान असं याचा गोळा तयार करून बाजूला ठेवणार आहोत आणि हा गोळा 5 ते 7 मिनटं छान असं मुरू देणार आहोत. आता इथे तुम्ही पीठ लावून पण लाटू शकता किंवा तेल लावून पण लाटू शकता. तर इथे मी एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि पोळपाटावर त्याची पूर्ण छान अशी मोठी पोळी लाटून घेणार आहे पीठ लावून. तर पीठ लावूनच लाटते मी पुऱ्या, मला तशाच आवडतात त्याच्यामुळे. मग आता बघू शकता इथे आपण छान अशी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि इथे एक वाटी घेणार आहे मी, जिला काठ असतील अशी. आणि तिच्याने आपल्याला छान अशा कडा, म्हणजे व्यवस्थित आकार येतो पुरीचा, तर अशी कट करून घ्यायची. तर बघू शकता जिला अशा धारदार कडा राहतील ना, तशी वाटी घ्यायची आपल्याला. म्हणजे आपल्या पुरीचा आकार छान येतो एकसारखा. तर बघू शकता मित्रमैत्रिणींनो, तर मी पुऱ्या ह्या पद्धतीनेच करते. तर ह्या पुऱ्या दिसायला पण छान येतात, तर रंग पण छान येतो यांचा आणि चवीला पण छान येतात. तर इथे मी 3-4 अशा पुऱ्या तयार करून घेत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन बघणारे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुम्ही कुठून बघत आहात माझे व्हिडिओ, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघू शकता आपलं तेल इथे छान असं गरम झालेलं आहे. तर आपल्याला थोडंसं गरमच तेल करून घ्यायचं आहे आणि मगच पुरी घालायची, नाहीतर मग ती पुरी खाली तळाला जाऊन बसते आणि तेलकट होते. तर तेल छान गरम केल्यानंतरच मग पुरी आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची. आता इथे आपली पुरी तेलात घातल्यानंतर बघू शकता किती सुंदर रंग पण छान आलेला आहे आणि फुलली पण आहे आणि चवीला पण तशीच आलेली. ती खूप छान अशी पुरी तयार होते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. तर ह्या पद्धतीने मी सर्व पुऱ्या तशाच बनवून घेतलेल्या आहेत. तर नवीन असणार तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. त्या पद्धतीनेच मी दुसरी पुरी पण छान अशी तळून घेत आहे. तर बघू शकता मित्रमैत्रिणींनो, तुम्ही माझे व्हिडिओज कुठून बघतात तर नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.